आमचे व्हिडिओ बघत आहात. खरंच खूप बरं वाटते. मित्रांनो, मी आता आलो आहे नंद्याळ विठू पाटील यांच्या घरी. नंद्याळ या गावी जे विठू पाटील यांचं घर आहे त्यांच्या घरी आलो आहे आणि त्यांच्या घरी आहेत मामांच्या पादुका. मामांच्या पादुकांचे 4 जोड त्यांच्या घरी आहेत आणि त्यांनी असे अगदी शोकेसमध्ये लावून ते पुजून ठेवलेले आहेत. आणि ह्या पादुकांचा आकार बघा मित्रांनो, खरंच खूप काही सांगून जातो आहे. मित्रांनो, इथं बघा, खरोखर मामांच्या पादुका अगदी खरोखर मामांच्या पायाप्रमाणे झालेल्या आहेत. झिजल्या तेवढ्या की खरोखर मामांचं त्यात पाया असं मामांच्या पायाच्या आकारात झालं आहे. आता मामांच्या पायाच्या आकाराच्या म्हणजे तुम्ही मामांचा भडगावच्या रानात काढलेला फोटो बघा आणि त्यामध्ये मामांचे पाय बघा. त्यामध्ये जसे मामांचे पाय आहेत तशाच ह्या पादुका झालेल्या आहेत. फक्त निरीक्षण करून बघा, तुम्हाला नक्की कळेल. नंद्याळवरून मी निघालो मित्रांनो आणि मी आलो कापशी येथे मारुती बरकाळे यांच्या घरी. मारुती बरकाळे यांच्या पत्नी पार्वती बरकाळे यांना आपण सन्मान निधी पेन्शन योजनेअंतर्गत आपल्या चॅनलमार्फत 1001 रुपये दर महिन्याला पेन्शन सुरू केले आहे. बरकाळे आजींच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांचा नुकताच एक अपघात झाला आणि त्यामुळे त्यांना फ्रॅक्चर झालेलं आहे कमरेमध्ये आणि 100च्या आसपास वय असल्यामुळे त्यांना आता ऑपरेशन करणं पण कठीण झालं आहे. तर आपण त्यांना पेन्शन देऊया. आईला भेट बुरा बुरा बाळांच्या नावानं वर ते पांढरं दिसते बघा. ह्या उजव्या हाताचं तुमच्या वर पांढरं बटन ते दाबा म्हणजे फोटो निघतोय. वरचं दाबलं ते पांढरं दाबलं फोटो आला ना. बोला बोला बाळांच्या नावानं चांग बरं. मला काय देणार विचार आईला? मला काय देणार? मला काय देणार? हो पैसे मिळाले तर तुला फोटो आले. हे वरचं दाबलाय ना पांढरं. सांगा सगळ्यासनी तब्येत कशी आहे सांगा. सगळ्यासनी सगळे विचारतात सारखं तब्येत कशी आहे सांगा. सगळ्यासनी तब्येत कशी आहे सांगा. तब्येत कशी आहे सांगा. हा बोला की. हाय बरी आहे तब्येत एकदम काय नाही का असते आज जरा कसं होते जरा कसं असं होईत जरा जरा फरक पडत यायला आहे. खरं एवढा डोका उभा याचं एवढं ते औषध कसलं कमरेचं देतो आमचं म्हणजे पैसे द्यायला दिवसभर काय करता सा? दिवसभर काय करता सा? काय नाही झोपून असतं सांगा. झोपतोय ना तिकडे हे करायचं असं झोपून. टीव्ही बघायचं जरा. टीव्ही आहे की टीव्ही बघायचं जरा? हाय डोळे चालत नाही दुखतोय. डोळे चालत नाहीत. ते आपल्याला कसं पेलतंय तेच करायचं. बरोबर आहे की. आणि आपलं काम नाही ते नाही आणि दुसऱ्याला त्रास देणं बी बरं नव्हतं. आता सरकून जातात ना पुढे. सरकून जातात पुढे. दुसऱ्याला त्रास नाही म्हणलं मग काय करणार म्हणा. या आम्हाला त्रास होते म्हणून काय करणार. यात रेकॉर्ड व्हायला सगळं. जणू कापशी येथून आलो मी मेतकेमध्ये सत्यवाईंच्या मंदिरमध्ये दर्शन घेतलं आणि खरोखर सत्यवाईंच्या मंदिरामध्ये खूप छान म्हणजे छान सजावट सुशोभीकरण केलेलं आहे. वर बघायचं सिलिंगला असं हे नक्षीकाम केलेलं आहे फार म्हणजे फार. आणि बाहेर जर बघायला गेला तर बाहेर मूर्त्याच्या माध्यमातून मामांचा जीवनरथ किंवा आध्यात्मिक जे काय म्हणजे समुद्रमंथन असेल अशा गोष्टी दाखवण्यात आलेल्या आहे मूर्त्यांच्या माध्यमातून. मित्रांनो नमस्कार. मी आता आलो आहे मेतक्यामध्ये आणि मेतक्यामध्ये आपण सोनाबाई खिलारे यांना आपण पेन्शन सुरू केले. महिन्याला आपण पेन्शन द्यायला येतो. दरवेळेला मी माझ्या हस्ते पेन्शन देतो आहे, पण आज अनायासे आपल्याला पुण्यातून आपल्या कुटुंबातील सदस्य भेटलेत
तर त्यांच्या हस्ते आपण पेन्शनसुद्धा देऊया आणि त्या सगळ्यांची आपण ओळखसुद्धा करून घेणार आहोत. तर सोनाबाई खिलारे म्हणजे सत्यवाईंच्या भाची यांना आपण आज ह्या महिन्याची पेन्शन सुपूर्द करूया. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग बोला, विठ्ठलदेवाच्या नावानं चांग बोला, अप्पांच्या नावानं चांग बोला, भोळे महाराजांच्या नावानं चांग बोला, मालिंगरायाच्या नावानं चांग बोला, भोळे महाराजांच्या नावानं चांग बोला, शाया मेळ्यांच्या नावानं चांग बोला, राजावड्याच्या नावानं चांग बोला, आई सत्यवाईंच्या नावानं चांग बोला, बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग बोला. इकडं चांगला आहे, 5 नंबर आला आज, काय अडचण नाही, 5 पांडव आल्यात बघा. आज पैसे पण वाढले. नाव सांगा की तुमचं. माझं नाव पवन बालेकर, मी पुण्याहून आलो आहे, देवाची आळंदी. मी खरं तर संत साहेबांचे व्हिडिओ बघून ही सगळी इथली माहिती समजू शकलो, माहिती करून घेऊ शकलो. मी तसेच माझे मित्र, फॅमिली सर्व काही आहे ना, यांचे यूट्यूबचे चॅनल बघूनच मी हे सगळ्यांना दाखवू शकलो, पाहू शकलो. सत्यवाईचं मंदिर म्हणा, बाळूमामाचं खांब किंवा समाधी मंदिर, आप्पाची वाडीचं हे सगळं संतोष साहेबांच्या ह्याच्यामुळं मी पाहू शकलो. त्यांचं खूप मोठं ह्याच्या आधी काहीच माहित नव्हतं मला की पुढं काय. फक्त सिरियलमध्ये पाहिलं होतं, सिरियलमध्ये समजून घेतलं, त्याची आवड निर्माण की झाली की युट्यूबला यांचा चॅनल भेटला, त्याच्यामुळे सबस्क्राईब माहिती पूर्ण तुमच्या चॅनलवरती माहिती भेटली. तुम्ही काय करता सांगा. मी सध्या बस ड्रायव्हर आहे, स्कूल बसवरती. स्वतःचा बिझनेस आहे, स्वतः गाडी चालवतो. नाव सांग. शुभम सुरेश बोराटे. बोला तुमचा अनुभव काय आहे किंवा तुमची ओळख करून द्या. 2015 पासून बाळूमामाला 2015 पासून 15 पासून येते. 15 पासून. वा वा. जय बाळूमा. बाळूमांच्या नावानं चांगलं. चॅनल बघता काय, व्हिडिओ बघता काय? व्हिडिओ वगैरे काय बघत नाही. बघायला जिथं मी जेवढ्यांना आणलंय तेवढ्यांना सगळ्यांची कामं ही सगळे मनापासून झालेली, जी म्हणजे आडलेली होती ते सुद्धा सगळे एक नंबर मध्ये कामं सगळ्यांची. आता मी बऱ्याच वेळा सांगत असतो, काय सांगत असतो लोकांना, मामांच्याकडे आता एवढे लोक वाढायला लागले. 2015 पासून तुम्ही येत आहे. 15 पासून आजपर्यंत लोक कितपत वाढले, आमोशाला गर्दी किती होते. आणि ही गर्दी व्हिडिओमुळे होत नाही किंवा सिरियलमुळे होत नाही. कशामुळे होते? फक्त मामा स्वतः त्यांची मनोकामना पूर्ण कराले म्हणून ही गर्दी होते. आणि आज इकडे यायचं म्हणजे आपोआप वाट मोकळी होती. इकडे यायला कशी अडचण नाही, काही नाही. फक्त म्हणलं मामा का जायचं, पूर्ण रस्ता मोकळा, वाट मोकळी, सगळं भेटलं. बोराटे मोशी, आम्ही सगळे सोबत येतो. तुमचं गाव कुठलं? मोशी तुमचा संदेश शंकर लिंगायत, रत्नागिरीहून आलाय. 2015 पासून मी इकडे. तुम्ही सुद्धा 2015 पासून येत आहे. अरे वा, इकडे अंबाजोगाईला येतो बाळामामा. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि इकडे आता माझं जवळजवळ 7व्या-8व्या वेळा येणं झालं असेल. पण अगदी सगळं व्यवस्थित सुरळीत चाललेलं आहे. काय फरक आता मी नवीन धंदा चालू करायचा आहे म्हणून मी बघा बाळामामांचा फोटो घेऊन निघालोय. माझा नवीन धंदा लॉन्ड्रीचा व्यवसाय चालू करतोय. त्यात मला यश मिळावं म्हणून मी पर्यंत पोहोचलो. आता उद्या मी जाणार नरसोबाच्या वाडीला, ज्यात संध्याकाळी पोहोचणार. उद्या पारायण लावणार माझं. पारायण झालं की मग परत रत्नागिरीत रिटर्न परत रत्नागिरी. जय बाळूमा. बाळूमांच्या नावानं चांगलं, विठ्ठलदेवाच्या नावानं चांगलं. धन्यवाद. आई चला येतो. जय मुळे महाराज की जय. जय. येऊ काय? मित्रांनो नमस्कार. मी आता आलोय मेजरवांच्याकडं. मेजरवांची तब्येत कशी आहे आपण विचारूया. मेजरवांना पेन्शन दिलेले आहे. मेजरवांना तब्येत कशी आहे विचारूया. कारण मला इथं आल्यानंतर त्यांची तब्येत विचारपूस मी करतोय, पण तुम्हाला सुद्धा ते कळावं मेजरवांची तब्येत कशी आहे, त्यांच्याशी थोडंफार बोलता यावं यासाठी. बोला मेजरवान, काय बोलायचं. तुमची तब्येत कशी आहे सांगा. माझी तब्येत अगदी अतिशय सुंदर आहे. काय आता कसं काय जीवन कसं चाललंय, काय आजारपणा, काय प्रॉब्लेम काय? आता तब्येतीच्या बाबतीत काही सुद्धा काळजी करायचं काम नाही आहे. पूर्वीसारखा आवाज झालाय मेजरमा, खरं सांगा. होय होय होय. पूर्वी होता बघा आवाज, होय तसा आवाज झालाय आता. मला जर असं हे पडलं, जरा नरम आलतं ना, आता आणि परत हाय तसं झालंय सगळं. झालंय व्यवस्थित झालंय. बरं, तब्येत हाय व्यवस्थित. मग आता काय अडचण नाही. जय बाळूमा. असंच व्यवस्थित राहा, असंच मजेत राहा. सगळं जे काय संकट अडचणी येतील त्यावर मात करत राहा. तुमच्याकडनं आम्हाला शिकायला मिळते भरपूर काही, आणि असंच राहा. जय बाळूमा.